इकडे सगळ्यांना राखी सावंतचं उदाहरण देतो की तिच्यासारखं बनलं पाहिजे। चला तर बघूयात काय डिस्कशन आहे। तर इकडे हे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि अभिजित सांगतो की राखीचं उदाहरण का देतोय, कारण तिच्यासारखं असलं पाहिजे, कुठलाही गिल्ट नसला पाहिजे आयुष्यात। जे आहे ते घडलंय आणि ते घडलेलं आहे ते आपल्याला बदलता येणार नाहीये, रिवाइंड होता येणार नाहीये। तर आपण पुढे जायचं, जे आहे ते मागे टाकून पुढे कसं जाता येईल, पुढे कोणत्या गोष्टी करता येईल याचा विचार फक्त करत राहायचा, तरच आपण पुढे जाऊ शकू। कारण हॉलिवूडमध्ये एक मूवी आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की एक सायंटिस्ट असतो, एक माणूस, आणि त्याची गर्लफ्रेंड जी आहे ती मरते। तर तो तिच्या मरणापासून तिला वाचवण्यासाठी काय करतो, एक टाइम मशीन बनवतो आणि त्या टाइम मशीन मधून तिला तो सांगण्याचा प्रयत्न करतो की हे बघ, त्या रस्त्याने तू जाऊ नकोस, तिकडून गाडी येईल आणि तुला ती उडवेल, त्यामुळे तिकडे नको जाऊस, तू इथेच थांब। तर तिला ते कळत नाही की तो असं का सांगतोय, म्हणून ती तिथेच थांबते। तेवढ्यात वरून काहीतरी पडतं आणि मग ती मरते। त्यानंतर सांगतो की इथे नको थांबूस, तुझ्या डोक्यावरती काहीतरी पडेल। तर ते पण तिला कळत नाही, ती रस्त्याने जाते, गाडी उडवते। म्हणजे तो खूप वेळा त्या क्षणाला जाऊन वाचवण्याचा, टाइममध्ये जाऊन वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ना काही केलं तरी त्या दिवशी मरतेच। म्हणजे जान्हवी सांगते की त्याचा अर्थ असा होतो की जी घडणारी गोष्ट आहे ती घडणारच आहे, ते आपण बदलू नाही शकत। त्यावर अभिजित सांगतो की हो, ते तर विधिलिखित आहे, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, ज्या आपण घडण्यापासून थांबवू शकतो, ते तर आपण थांबवूच शकतो ना। तर अशा प्रकारे घडणाऱ्या गोष्टी थांबवणं हे आपल्या हातात आहे, असं इथं अभिजित सांगतो। तर अभिजितनं दिलेलं राखी सावंतचं उदाहरण हे अगदीच योग्य आहे। तुम्हाला हे पटलं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।